होय, महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना शिक्षिका बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या NEP 2020 अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्याचे तर 10वी उत्तीर्ण सेविकांना 1 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर या सेविका झेडपी शाळांमध्ये चिमुकल्यांना अध्यापनाचे धडे देणार आहेत. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कार्याचा योग्य प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. बरं, दगड. आता हे दगड पाण्यामध्ये टाकल्यावर कुठे गेला आहे? खाली गेला आहे का नाही? कशामुळे गेला तो खाली? त्याचं वजन आहे म्हणून तो खाली गेला आहे का नाही? बरोबर. आता हा बॉल बुडला का नाही? कशामुळे नाही बुडला? तो वजनाने हलका आहे म्हणून तो वरती तरंगत आहे का नाही? आणि दगड जड असल्यामुळे तो पाण्यामध्ये बुडत आहे का नाही? दगड पाण्यामध्ये वजन असल्यामुळे बुडत आहे आणि बॉल हलका असल्यामुळे तो तरंगत आहे. हो का नाही? सांग बरं तू एकदा सांग परत असे बोल. क्या दगड बोल ना. कैसा कैसा पानी में डाला हो? उसका वजन है, इसके वास्ते वो पानी के अंदर वो डूब रहा है. आणि हे बॉल हा हल्का है, वजन को हल्का है, इसके वास्ते वो ऊपर तरंग रहा है कि नहीं? अच्छा, तू बोल. बोल. पत्थर वजन इसलिए वो नीचे गया, ये हल्का इसलिए ऊपर गया. अच्छा, चलो बजाओ तालियां.